नमस्कार. माझं नाव सागर भारत. मी मेक माय ड्रीम फाउंडेशनचा माजी विद्यार्थी आहे. 2013 ते 2014ला माझं प्रवेश मेक माय ड्रीम फाउंडेशनमध्ये झालं. माझं शिक्षण हे 10वीपर्यंतचं मराठी मीडियम माध्यमातून झालं होतं. तर आम्ही दिव्यांग संस्थांमधून शिकलो होतो. आमचं शालेय शिक्षण हे वसतिगृह संस्था यामधून झालं होतं. तर जेव्हा आम्ही 10वी पास झालो, शाळा सुटली, संस्था सुटली, जेव्हा मी खऱ्या जगात आलो, तर त्यावेळेस आम्ही अक्षरशून्य होतो. त्या मानाने आम्हाला बाहेरचं काहीच ज्ञान नव्हतं किंवा काहीच समजत नसायचं की आम्ही कसं राहायचं किंवा कसं बोलायचं, बसेस कसं चढायच्या, स्टॉप्स कुठे असतात, काय असतात, या गोष्टी माहीत नव्हत्या. अशा स्थितीमध्ये आम्ही मेक माय ड्रीम फाउंडेशनमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतरून मेक माय ड्रीमने आमच्यात विचाराचे बदल घडवले. आम्हाला एक समज दिली की तुम्ही समाजामध्ये वावरताना कशा प्रकारे राहिल्या पाहिजेत, कसे बोलल्या पाहिजेत, कशी उठली पाहिजेत, या सर्व गोष्टींचं ज्ञान आम्हाला मेक माय ड्रीम फाउंडेशन दिलं. मेक माय ड्रीम फाउंडेशनने शैक्षणिक मदत तर केलीच केली, त्याचबरोबर आम्हाला वैचारिक मदतही केली. त्याबद्दल मी मेक माय ड्रीमचे फार खूप आभार मानतो. आम्ही जेव्हा शिक्षण पूर्ण करून कामधंद्यासाठी प्रयत्न करत होतो, त्याही काळामध्ये मेक माय ड्रीम आमच्यासोबत उभं राहिलं, आम्हाला मदत केली जॉब शोधण्यामध्ये. आणि आमच्या दैनंदिन हालचाली वाढाव्यात त्यासाठी मेक माय ड्रीमने मला एक गाडी म्हणजे दुचाकी मला मदत केली. हा जो मदत होतो माझ्यासाठी आमूलाग्र बदल होता माझ्यामध्ये. कारण या गाडीच्या साहाय्याने माझ्या दैनंदिन हालचालीत वेग येणार होता. तसं तुम्ही म्हणू शकता की मला माझ्या हालचालींमध्ये मी क्रांती करू शकलो, तर ती मेक माय ड्रीमने दिलेल्या गाडीमुळे. मी मेक माय ड्रीमचं खूप आभारी आहे. आमच्या मेक माय ड्रीम संस्थेचं नाव मेक माय ड्रीम फाउंडेशन असं आहे. आणि मला असं म्हणूनच वाटतं की मेक ड्रीम्स. धन्यवाद मेक माय ड्रीम.